मोठं गिफ्ट देणार आहे। महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। 2 महिन्याचे हप्ते मिळणार। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आताच मोठ्या न्यूज चॅनलवरती आता एक मोठी बातमी येत आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आज दुपारपासून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा वितरण करण्यास सुरुवात झालेली असणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आज आपल्याला ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच 14वा हप्ता हा आता लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। कारण जर आपण बघितलं तर आता आज आहे 3 सप्टेंबर। खूप मोठा कालावधी निघून गेलेला आहे। लाडक्या बहिणींना खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे। तुम्हाला माहिती आहे की गेल्या महिन्यात 4-5 तारखेपासून आपल्याला ऑगस्टचा हप्ता मिळायला सुरुवात झाली होती। आता हीच मोठी बातमी आहे, ती म्हणजे आज 3 सप्टेंबरपासून 3, 4 आणि 5 असे 3 दिवस हे वाटप राहणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र असणार ह्याची यादी आलेली आहे। आता यादीमध्ये नेमकं काय बघायचं आहे मी तुम्हाला सगळं संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट्समध्ये मला सांगायचं की कोणाकोणाला जुलैचा हप्ता आला होता, कोणाकोणाची बँक कोणती आहे, कोणाचा जिल्हा कोणता आहे। कारण जिल्हा वाईज आता वितरण सुरू करण्यात येणार आहे, बँक वाईज वितरण सुरू करण्यात येणार आहे। बघा, हे जे वितरण असणार आहे हे DBT मार्फत केलं जाणार आहे, हस्तांतरण करण्यात येणार आहे, डायरेक्ट बेनिफिशरी असणार आहे। म्हणजेच तुमचं ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यात हे पैसे पडणार आहेत। ह्यासाठी मोठी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। काल उशिरा बैठकीमध्ये हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याचं की लाडक्या बहिणींना खूपच उशीर झालेला आहे। गौरीसारखा मोठा सण ज्याला लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र येणार होते त्याला उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याचं कारण आता तुम्हाला माहीत असणार आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी। भरपूर सरसकट लाडक्या बहिणींना तिथं अर्ज पडताळणी सुरू झालेली होती, त्यामुळं पूर्ण ऑगस्ट महिना पूर्ण 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर सुद्धापर्यंत लाडक्या बहिणीची कसून अर्ज पडताळणी इथं सुरू होती। आता त्याच्यामध्ये काही याद्या आलेल्या आहेत आणि जशी यादी येईल तसंच वितरण करण्यात येणार आहे, सरसकट वितरण होणार नाही। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, लक्षात घ्या। सरसकट हप्ता इथं कुणालाही दिला जाणार नाही। याच्यामध्ये बारकाव्याने कसून चौकशी केली जाणार आहे आणि काही महत्त्वाची 6 कारणं आहेत। बघा, 6 कारणं ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा आता इथून पुढे तुम्हाला लाभ हा मिळणार नाही। परंतु एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आपल्याला आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे इथं आपल्याला 2 हप्ते मिळणार आहेत। 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। त्यासाठी सरकारनं एक मोठी तरतूदसुद्धा केलेली आहे। 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला माहिती असतात की 1.5-3,000 रुपये हे मिळणार आहेत। तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची काही प्रमुख नावे सांगणार आहे, लक्षात घ्या। सर्वात प्रथम आता जर आपण बघितलं तर पुणे, मुंबई, ठाणे, अकोला, जळगाव, अमरावती, जालना, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे। सोलापूरसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे। लक्षात घ्या, ज्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जास्तिक आर्थिक नुकसान झालेलं आहे आपल्या शेतकरी मित्रांचं, त्या जिल्ह्यांमध्ये आधी मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, अशा इकडे साईडला जास्तीत जास्त लवकरात लवकर हे हप्ते पोहोचवण्याचं काम सरकार करणार आहे। त्याचं वितरण कार्यक्रम तुम्हाला दुपारपासून पाहायला मिळणार आहे, लक्षात घ्या। ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, काय करावं लागणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। एकदम 3000 येणार नाहीत, 2 हप्ते येणार, परंतु पहिल्यांदा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण होणार आणि नंतरच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सरकारकडून होणार आहे। ज्या गरीब व गरजू लाडक्या बहिणी असतील अशाच लाडक्या बहिणींना ह्या योजनेचे पैसे मिळणार आहेत। असा आता सगळ्यात मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। एका घरात फक्त 2च लाडक्या बहिणींना आता हे जे काही असणार आहेत पैसे ते मिळणार आहेत। कसं होतं लक्षात घ्या, घरात एक सासू आहे, 2 सुना असतील किंवा 3 सुना आहेत, तर फक्त घरात आता कुठल्या तरी 2च लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। कारण लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणीचं नाव हे रेशन कार्डवरती ऑनलाईन पद्धतीने दिसत असेल अशाच लाडक्या बहिणींना पात्र केलं जाणार आहे। त्यामुळे उशीर करू नका,
लाडक्या बहिणींनो रेशन कार्डची KYC करून घ्या. ह्या महिन्यात KYC करून घ्या, पुन्हा एकदा करून घ्या, जेणेकरून तुमचं नाव यादीमध्ये 100% राहणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणाला किती रुपये मिळणार? लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल, तिनं जर काही महत्त्वाची कागदपत्र घेऊन गेली आणि तिची जर पुनर्अर्ज पडताळणी झाली तर तिला जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता असे मिळून 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती सरकार लवकरच पाठवणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत. चॅनलला पटकन सबस्क्राईब करायचं आहे. कमेंट्समध्ये मला सांगायचं आहे, बघा तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत. सरकारनं एक मोठा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नाहीत तर त्यांनी पुनर्अर्ज पडताळणीसुद्धा एक अर्ज, तुम्ही विनंती अर्जसुद्धा करू शकता. जर तुमचा अर्ज जर त्यांनी स्वीकारला तर तुमची पुन्हा अर्ज पडताळणी होऊ शकते आणि तुम्हाला पुन्हा एकदा यादीमध्ये, पात्र लाभार्थी यादीमध्ये तुम्हाला इथं येऊ शकता. तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार? बघा सगळ्यात महत्त्वाचं SBI बँक, दुसरी गोष्ट बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक ऑफ इंडिया आणि चौथी इंडियन पोस्ट. तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या सरकारी बँका आहेत आणि भरपूर गरीब आणि गरजू लाडक्या बहिणींची खाती ही ह्याच बँकेमध्ये आहेत. जास्त करून पोस्टात आहेत, परत बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI मध्ये असणार आहेत. कारण खेड्यापाड्यात पोचणारे पोस्ट खातं जे आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं जास्तीत जास्त अकाउंट हे ह्याच बँकेत असणार आहेत. तर सगळ्यात अगोदर हे जे पैसे आहेत ते ह्याच बँकेमध्ये पडणार आहेत. त्याच्या खालोखाल पडतील तुमचे जे काही प्रायव्हेट बँका आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, याच्यामध्ये सगळीकडे हे पैसे पडणारच आहेत. परंतु लक्षात घ्या, 2 कामं तुम्ही 100% करा. तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. कारण ज्यांचं आधार कार्डला 10 वर्ष झालेले आहेत, अपडेट केलेलं नाही, त्यांना इथून 1ही रुपया मिळणार नाहीत. ज्यांचं सगळं अपडेट असेल त्यांना 3,000 रुपयांचे मेसेज हे तुमच्या खात्यावर येणार आहेत. लक्षात घ्या, एकदम 3,000 येणार नाही, 1,500 रुपयाचे 2 मेसेज तुमच्या खात्यावरती हळूहळू येतील. पहिल्यांदा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सगळ्यांना वितरित होईल, त्यानंतरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. आणि ऑगस्टचा हप्तासुद्धा सरसकट येणार नाही. जशी लाभार्थींची यादी सरकारकडे येत जाईल तसं त्याचं वितरण हे केलं जाणार आहे. दुपारपासून तुम्हाला कदाचित त्याचं वितरणसुद्धा पाहायला मिळू शकतं. तिथं पुढे 2 ते 3 दिवस आता सरकार ह्याच गडबडीमध्ये आहे की किती लाडक्या बहिणी आहेत, की त्याचा चेक द्यायचा आहे. गेल्या वेळेस तुम्हाला माहिती आहे 3,600 कोटी रुपयांचा चेक सरकारनं इथं नमूद केला होतं. त्याची आकडावारीसुद्धा सांगितली होती. स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं होतं. हे लवकरच आता आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे. सगळ्यांची प्रतीक्षा लागून आहे, कारण लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून देखील आलेला नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. आधार कार्ड अपडेट करून घ्या, रेशन कार्डची KYC करून घ्या. तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे, पिवळा आहे, केशरी आहे, त्याची KYC झाली आहे का नाही, हे सगळं कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या. अजून कुठला प्रश्न असतील तर नक्की विचारा. परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा WhatsApp ग्रुपवरती आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.